तर आज आपण आवळ्याचा मुरंबा बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण आवळे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ. कढईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम व्हायला आणि ते गरम झालं की त्याच्यावर आपण चाळणीमध्ये घेतलेले आवळे झाकून ठेवूया उकडवायला. ते उकडले की बघूया. तोवर गूळ घेतलेला आहे काढून. तर स्टीलचं भांडं घेऊया, त्यात गूळ टाकूया. आपल्याला गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गूळ पूर्णपणे वितळला आहे बघा. तर त्यामध्ये आपल्याला आपण जे काही आवळे घेतले होते उकडलेले ते त्याच्या बिया काढून जे काही आहे ते त्यात टाकायचे आहेत, त्याच्या फोडी. तर अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सगळ्या आवळ्याच्या फोडी ॲड करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की ते आता खूप कमी वाटतो आहे आपल्याला गूळ त्याच्यामध्ये, पण तो जरा वेळाने खूप सारं पाणी सोडणार आहे आणि खूप सारा वेळ लागणार आहे. 20 ते 25 मिनटं आपल्याला पूर्णपणे एकतारी पाक बनायला पुन्हा वेळ लागणार आहे. तर अशा पद्धतीने सतत हलवून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ सगळ्या फोडींना व्यवस्थित लागला जाईल. पूर्णपणे गूळ त्या फोडींना लागला गेला पाहिजे. तर बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने त्या गुळाने पाणी जास्त सोडले. आता हे पाणी पूर्ण एकतारी पाक बनायला गुळाचा 20 ते 25 मिनटं लागणार आहे. तर तोवर आपण 4 लवंग, दालचिनी आणि 2 ते 3 वेलच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर काळं मीठ पण घ्यायचं आहे. तर हे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही. तर बघा तुम्ही एकतारी पाक बनला आहे आता 20 ते 25 मिनटानंतर. आणि आता आपल्याला हे मसाले ॲड करायचे आहेत. थोडंसं काळं मीठ पण टाकलं आहे त्यात. एकतारी पाक बनल्यानंतर तुम्ही हे मसाले ॲड करायचे आहेत, खडे मसाले. त्याने खूप छान स्वाद ह्या मुरंबाला येणार आहे. तर तुम्ही बघू शकता तो गुळाचं पाणी जे झालं होतं त्याचा पूर्णपणे पाक झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपला गुळाचा मुरंबा तयार आहे. थोडासा लिंबाचा रस मी इथे ॲड केलेला आहे. धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.